नमस्कार अंगणवाडी ताईंनो. तर आज आपण बघणार आहोत की एका अंगणवाडी मदतनीस ताईची जी याचिका आहे ती कोर्टाने फेटाळण्यात आली आहे. कोर्टाने ती फेटाळून लावली आहे. आता ती याचिका का फेटाळून लावली आहे आणि याचिका का दाखल करण्यात आली आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर नमस्कार, मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की पूर्ण जी बातमी आहे ती काय आहे आणि कशाबद्दल याचिका दाखल केली होती आणि का फेटाळण्यात आली हे बघूया. बघा, ज्योती विलास जानराव विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर. तर बॉम्बे येथील उच्च न्यायालयात औरंगाबाद येथील बेंचने याचा निकाल लावलेला आहे. आता बघा, आता औरंगाबाद हे संभाजीनगर झालेलं आहे हे लक्षात घ्या. बघा, 2017चा लेखी जो याचिका क्रमांक आहे तो 12925 आहे. सौ ज्योती वाईफ ऑफ विलास जानराव, वय 38 वर्ष, पद अंगणवाडी मदतनीस आणि रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे वरखेड, तालुका गांगनापूर. ठीक आहे. तर या जिल्हा औरंगाबादचे आहेत आणि याचिकाकर्ता जे आहेत यांच्या विरुद्ध कोणाविरुद्ध यांनी याचिका दाखल केलेली आहे? महाराष्ट्र राज्य सचिव महिला आणि बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई. तर बघा, दुसऱ्या क्रमांकावर आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, CBD, बेलापूर, नवी मुंबई. आणि तिसरे जे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद, महिला आणि बाल विकास विभाग, जिल्हा परिषद. आता औरंगाबाद हे संभाजीनगर झालं हे लक्षात घ्या. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर आहे प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प सेवा योजना कार्यालय, प्रकल्प 1, गंगापूर, जिल्हा संभाजीनगर, प्रतिवादी. तर या चौघांच्या विरुद्ध हे जे महाराष्ट्र राज्य सचिव आहेत, आयुक्त आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, प्रकल्प अधिकारी आहेत, यांच्या विरोधात ही जी याचिका आहे ही टाकण्यात आलेली होती आणि सौ ज्योती विलास जानराव यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. आता पूर्ण माहिती बघून घेऊया नेमकं का दाखल करण्यात आलेली आहे. तर बघा, श्री विलास S. बोचरे हे याचिकाकर्त्यांचे वकील श्री AV देशमुख, प्रतिवादी राज्य यांच्या वतीने AGP सुश्री उषा P. काळे वायल आणि प्रतिवादी क्रमांक 3 व 4 यांच्या वतीने वकीलसुद्धा ठेवण्यात आले होते. तर बघा, गंगापूर तालुक्यातील वरखेड गावातील अंगणवाडी मदतनीस पदावरून याचिकाकर्त्याला अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती देण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. बघा, मदतनीस या पदावरून सेविका पदावर पदोन्नती देण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. प्रतिवादी क्रमांक 4ने दिलेली 11/10/2017 रोजीची घोषणा, प्रतिवादी क्रमांक 1ने दिलेली 7/9/2017 रोजीची निर्देश सूचनांकाच्या विरुद्ध आहे अशी घोषणा करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की म्हणजेच की अंगणवाडी मदतनीस ताई यांचे जे वकील आहेत यांनी असा युक्तिवाद केला आहे की तिच्या निवासस्थानामुळे आणि अंगणवाडी मदतनीस म्हणून अनुभवामुळे जे तिच्याकडे असल्याने अंगणवाडी सेविका पदासाठी आवश्यक आहे, त्यामुळे तिला घोषणेअंतर्गत उल्लेख केलेल्या अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करणे अधिक चांगले आहे. हे लक्षात घेता याचिकाकर्त्याने 13/10/2017 आणि 17/10/2017 रोजीच्या पत्रांद्वारे निवेदनाद्वारे वरखेड येथे अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्तीची विनंती करून या पदासाठी दावा दाखल केला आहे. त्यांना उत्तर दिले जात नसल्याने याचिकाकर्त्याने या न्यायालयात धाव घेतली आहे. तर बघा, यांनी पत्राद्वारे आणि निवेदनाद्वारे वरखेड येथील जे अंगणवाडी केंद्र आहे तिथं सेविका म्हणून नियुक्तीसाठी दावा केला होता, परंतु त्यांचा दावा किंवा मग त्यांना कुठलेही उत्तर दिल्या नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. प्रतिसादात प्रतिवादी क्रमांक 4ने त्यांचे प्रतिज्ञापत्र जबाब दाखल केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की याचिकाकर्ता अंगणवाडी सेविका पदासाठी दावा करण्यास पात्र नाही. प्राथमिक शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता 10वी उत्तीर्ण असणे आणि याचिकाकर्त्याकडे फक्त 7वी शालेय परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे ती शैक्षणिक पात्रता नाही. म्हणून
ही याचिका पूर्णपणे चुकीची आहे आणि ती असमर्थनीय आहे आणि ती फेटाळण्यास पात्र आहे असे सादर केले। बघा, जे आपल्या अंगणवाडी मदतनीस ताई आहेत या 7वी उत्तीर्ण होत्या आणि त्या खूप वर्षांपासून तिथं एकाच अंगणवाडीमध्ये काम करत होते, सेवारत होत्या, परंतु त्यांनी सेविका पदासाठी आम्हाला नियुक्ती द्यावी अशा प्रकारचं आवेदन केलं होतं, परंतु ते त्यांनी फेटाळण्यात आलं आणि म्हणून त्यांनी वकिलाच्या सहाय्याने याचिका दाखल केली कोर्टामध्ये। परंतु जे प्रतिवादी क्रमांक 4 आहेत त्यांनी जबाब दाखल केला। त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अंगणवाडी मदतनीस ताई या सेविका पदासाठी दावेदार नाही आहेत, कारण की त्यांची जी प्राथमिक शिक्षण पात्रता आहे ती फक्त 7वी आहे, 7वी उत्तीर्ण आहेत आणि सेविका पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण पात्रता आवश्यक आहे आणि म्हणून ती यासाठी असमर्थ आहेत आणि ती याचिका त्यांची फेटाळण्यात यावी असे त्यांनी सादर केले। तथापि याचिकाकर्त्याचे विद्वान वकील असे म्हणतात की याचिकाकर्त्याचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि अशा परिस्थितीत अंगणवाडी सेविकेच्या नियुक्तीसाठी 10वी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे असे गृहीत धरावे लागेल। जरी हे सादर केले गेले असले तरी याचिकाकर्त्याचे विद्वान वकील हे स्पष्टपणे दर्शवण्याच्या स्थितीत नाही आहेत की अंगणवाडी मदतनीस यांचे खरोखरच 10वी उत्तीर्ण परीक्षा केली आहे का त्यांनी, किंवा मग याचिकाकर्त्याकडे त्या तारखेला पदवी आहे का। तर बघा, हे लक्षात घेता अंगणवाडी सेविकेच्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेचा अभाव आहे हे लक्षात आल्यानंतर प्रतिवादी क्रमांक 4च्या वतीने याचिकाकर्त्याच्या युक्तिवादाला आधार मिळतो। तर बघा, अंगणवाडी मदतनीस ताई यांचे वकील हे सुद्धा सिद्ध करू शकले नाही आहेत की त्यांनी एवढं सांगितलं की आमची जी अंगणवाडी मदतनीस ताई आहेत या पदवीचा अभ्यास करत आहेत, परंतु त्यांनी 10वीचं किंवा सर्टिफिकेट किंवा इतर पदवीचे काहीही कागदपत्र तिथं दाखल केले नसल्याने कोर्टाने त्यांना सांगितलं आहे की यावरून काहीही सिद्ध होत नाही आहेत की तुमच्याकडे 10वी उत्तीर्णचं काही सर्टिफिकेट्स वगैरे आहे किंवा नाही, म्हणून ही जी याचिका आहे ही फेटाळण्यात आलेली आहे। ही रीट याचिका चुकीचं असल्याचे दिसून येते आणि ती तशीच फेटाळण्यात येत आहे। अर्थात ही फेटाळणी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्जासाठी जर ती पात्र आणि अपात्र असेल तर अडथळा ठरणार नाही, नियम रद्द करण्यात आला आहे। तर बघा, अशा प्रकारे अंगणवाडी मदतनीस ताई यांची याचिका फेटाळण्यात आली आहे। त्या 7वी उत्तीर्ण होत्या तरी त्यांनी याचिका दाखल केली आहे की मला अनुभवाच्या आधारे किंवा मी खूप वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे म्हणून मला सेविका पदाची नियुक्ती द्यावी, परंतु जी पात्रता पाहिजे ते पात्रता त्यांच्याकडे नव्हती। पात्रता किमान 10वी पास असणे आवश्यक असते आणि म्हणून त्यांची जी याचिका आहे कोर्टाद्वारे फेटाळण्यात आलेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।